नमस्ते. माझे ज्योतिषशास्त्रातील गुरु सन्माननीय प्रसन्नजी, गुरुविणं कोण दाखविलं वाट असं म्हणतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात हा गुरु लागतो. त्या गुरुशिवाय आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही. तर ज्योतिषशास्त्रातील माझे गुरु हे पूज्य प्रसन्नजी आहेत असं मी मानेन. आज इथं जी वास्तू पिरामिड कार्यशाळा झाली, त्या कार्यशाळा ही इथं प्रसन्न वातावरणात वास्तुशास्त्राच्या परिपूर्ण अँगलनं परिपूर्ण असलेल्या ह्या वास्तूमध्ये आपल्याला आज हे दोष, ज्ञानाचे दोष आज दिलेले आहेत. खरोखरच प्रसन्नजींचं जी मधुर वाणी आहे हे आता मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या मधुर वाणीतून आपल्याला आज ऐकायला मिळाली. आजचा दिवस हा जो गेला हा कंप्लीट वास्तुशास्त्रामध्ये पिरामिडचं महत्त्व काय हे त्यांनी आपल्याला थोडक्या वेळेत आणखीन तुमच्यावरती तुम्हाला बिंदू म्हणून आणून जावं अशा प्रकारे सांगितले. म्हणजे आम्ही अगदी खुश आहोत त्यांच्या ह्याच्यावर. दुसरं सांगायचं, त्यांनी सांगता त्यांच्या ओघात त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्ञानार्जन बरोबर अर्थार्जन पण करावं. ह्याच्यात ह्या सरांचा भर असतो. त्या ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं तुम्ही परिपूर्ण ज्ञान घ्याल, आपल्याला जर ज्ञान असलं तर आपल्याला लोक पुढचं किती हे देतात. म्हणून ह्या वास्तुशास्त्रामध्ये म्हणा किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये म्हणा, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात आता प्राध्यापक गोष्टी नाही, परिपूर्ण ज्ञान आपल्याला, त्याला जॉब नॉलेज म्हणतो. जॉब नॉलेज असलं तर जसं खंबीरपणानं सरांनी सांगितलं आपल्याला, आम्ही म्हणजे ते होणार म्हणजे होणार त्याप्रमाणे आपण छाती सांगू शकतो. तर ह्या आजच्या ह्या पिरॅमिडचं आणखीन एक वैशिष्ट्य मी सांगू शकेन की आम्ही आत्ता इथून गेल्यानंतर वास्तुशास्त्राची आमची पाठी कोरी होती. आज आपल्याला वास्तुशास्त्राबद्दल आम्हाला पिरॅमिडचं महत्त्व किंवा हे कालानुसार आपण बदललं पाहिजे. ज्ञान हा बदललं. पूर्वीचा काळ, आता मी जरी एजेड 75 वर्ष माझं वय आहे, ह्या वेळचा काळ आणि आत्ताचा यंग जनरेशनचा काळ ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. तर ह्याच्या काळाप्रमाणे आपण बदललं पाहिजे. तर मी असं म्हणेन, कुठलीही वास्तू आम्ही आता ज्योतिषाचा प्रचार प्रसार आणखीन व्यवसाय करतो. आपल्याकडेही जाता किती त्यानं वास्तुशास्त्र व तुम्हाला पूर्वीपेक्षा आता धगधगत्या जीवनात सगळे प्रॉब्लेम, मुलांचे प्रॉब्लेम, लग्नाचे प्रॉब्लेम, नवरा बायकोचे प्रॉब्लेम, घटस्फोट, कितीतरी आपण ह्यांच्याबरोबर आपण बघितलं. चर्चा करताना मी ह्यांच्याबरोबर होतो. मुंबईत आता 33,000 घटस्फोटाची प्रकरणं आहेत. तर ह्या सगळ्या वास्तुशास्त्राच्या ह्याच्यानुसार हे होत असते. आणखीन कुंडलीनुसार वास्तुदोष कसा जाणावा आणि कसा आपण जातकाला समजावून सांगावा त्याचे सरांनी हे सांगितलेलं आहे. तर माझं मत आहे, आम्ही परत गेल्यानंतर कुठल्याही जातकाला आपल्याकडे बऱ्याच लोक सगळे येतात भविष्य विचारायला. सगळे याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला तुम्ही व्यावसायिक आहात, तर त्या जातकांना आपण सांगावं की 5 जी मुख्य पिरॅमिड आहेत, आता सरांनी सांगितली ते इनवर्ड, हे वर्ड, नंतर तुमचं ब्रह्मस्थान, ही 5 तरी पिरॅमिड तुम्ही घ्यावं. आणखी ह्यामध्ये आपल्याला जवळजवळ त्यांच्याकडून मिनिमम 20,000 रुपयाची तरी आपल्याला पिरॅमिड आपण देऊ. आणखीन आपल्या व्यवसायाची सुरुवात होईल. आणखीन ह्याच्यातून आपण ढवल यश असं आपण संपादन करू शकू. आपल्याला अडचण आली, काही शंका असली, आपल्याला काही समजत नसलं, 11 आवर 24 तास सर आम्ही रात्री सरांना 11 वाजता, 12 वाजता, पहाटे 6 वाजता फोन केला होता. तर सरांनी आम्हाला उत्तर दिले. त्याच्याबद्दल जास्त त्यांची कौतुक करावं हे काय विशेष नाही, सर्वांना तुम्हाला ज्ञात आहे. तर ह्याच्यामध्ये वास्तूमध्ये सुद्धा आम्ही जास्तीत जास्त सरांना समाजामध्ये आम्ही हे करू, तुम्हाला आम्ही त्राससुद्धा देऊ. तर ह्याच्यामध्ये हे जे आपण घेऊन गेलो तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग शास्त्राचा प्रसार होण्याकरता करावा आणि तुमच्या स्वतःच्या सुद्धा करावा. तेवढं बोलून आज मला इथं बोलायची थोडी संधी दिली आणि आज मी सरांना सांगितलं होतं ह्याच्यातलं मिळालं ना ज्ञान
खूप ज्ञान आहे. ते तिचे एपिसोड आपल्याला आणि 15-20 करावे लागतील, एकात सगळे होणार नाही. तर आणखीन पुढचं सुद्धा जेव्हा आपण अरेंज करू तेव्हा सगळे एकत्र येऊन ह्याच्यातून जेवढं ज्ञान मी तुम्हाला सकाळचं सांगितलं, जेवढं ज्ञान आपण घेऊ तेवढं कमीच आहे आपल्याला. हे जेवढं हे तर त्याचं स्नान मात्र परिपूर्ण ज्ञान. तुमचं जॉब नॉलेज जर असेल तर तुम्ही समाजामध्ये जाऊ शकाल. बघा तुम्हाला, नाहीतर पौरोहित्याबद्दल मगाशी मी मध्ये पडणार होतो तर पडलो नाही. कारण पौरोहित्य हे 90% पौरोहित्य नुसतं मंगळ आहे शांतिकर, राहू आहे शांतिकर, ते अमुक आहे. परिपूर्ण त्या पौरोहित्यांना ज्ञान नाही, मंत्र येत नाहीत. पौरोहित्य काही रामरक्षा म्हणतात तिथं गेल्यानंतर. जे शांती कर्मकांडामध्ये जो मंत्र आहे दीर्घ नागा नद्यो असं म्हटल्यानंतर जो कलश घेऊन तो जातकाला लावायचा असतो ते लावत नाही. ते जातकालाच म्हणतात तू ते लावून तू तोंडाला लावून घे आणि तूच बैस. परिपूर्ण नाही. आपल्याला त्यांच्याकडून आपण फी घेतो 2000, 3000, 5000 काय असेल तर ते जातकाचं समाधान, त्याला समाधान झाल्यानंतर आपला पौरोहित्य समाधानी होणार आहे. तर अशा प्रकारे पौरोहित्याने सुद्धा, आता इथं पाचार असतील त्याने तुम्ही नुसत्या पौरोहित्याबरोबर सरांनी सांगितले तुम्ही पौरोहित्य तर करा किंवा ज्योतिषी तरी व्हा, परंतु तुम्हाला ज्योतिषाचं ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. कारण तो तिथं गेल्यानंतर जातक तुम्हाला कुंडली दाखवतो आणि तुम्हाला काय ज्ञान येत नसेल तर तुम्ही सांगताय हा मंगळ आहे, इथं मंगळ आहे, असे ह्याच्यामध्ये 8व्या स्थानात मंगळ असलेला हा त्याच्या ह्याच्यामध्ये एका पौरोहित्यानं 8 दिवसात तुझा नवरा जातो म्हणून सांगितलं होतं. परंतु स्वराशीचा, मेष राशीचा 8व्या स्थानाचा मंगळ, दृष्टी असलेला मंगळ, जेवढा मंगळ सरांनी आम्हाला मंगळाबद्दलचे डोस पाजले, जेवढा तापट आहे, जेवढा कडक आहे, जेवढा जहाल आहे तो हिंदू आहे. तो तुम्हाला जे सगळे पोलीस इन्स्पेक्टर बघाल, खाण इन्स्पेक्टर बघाल, सगळे मंगळाचे आहे. आता एवढं आपल्याला तुम्ही ज्ञान असावं. ही शिदोरी, हे ज्ञान तुम्ही आपण गेला आहे समाजामध्ये चांगल्या कामाकरता वापरा. आणखीन एकदा सरांनी मी देतो, त्यांचं ज्ञान आम्हाला खूप मिळालं. असे एपिसोड खूप हवेत असे हे करतो आणि आपण सगळा ग्रुपसुद्धा आपला सगळा चांगला आहे, हाही वाढावा आणि आपण सगळे एकत्र येऊन सगळ्यांशी संभाषण करू आणि हे करू. एवढं करून वाणी माझ्या ग्राउंड